व्हॅलेंटाईन वीक सुरू होता शेतातील लाल गुलाबांची फुलं काढून पॅकिंग करण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाईकडून लाल गुलाबांना सर्वाधिक पसंती दिली जाते। यंदा मागणीत मोठी वाढ झाल्यानं गुलाबाचे दर 50% वाढलेत। पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ आणि नाशिक या भागात मोठ्या प्रमाणावर गुलाबाची लागवड केली जाते। पुण्यातून दररोज 3 लाखांहून अधिक गुलाब देशाच्या विविध शहरात आणि परदेशात पाठवले जातात। यामुळे ही फुलं तोडणी करून त्यांची व्यवस्थित पॅकिंग करण्यात शेतकरी मग्न आहेत। सध्या पहा 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा हंगाम म्हणतात। त्यामुळे सध्या गुलाबाच्या फुलांना मागणी भरपूर आहे। इथं जागेवरती पण एक्सपोर्टसाठी भरपूर बाहेर पार्टी येतात फुलं घेण्यासाठी। आम्ही पण एक्सपोर्ट करतो। पुणे मार्केटला, गुलटेकडी मार्केटला आपलं फुलाचं मार्केट आहे, तिथे आम्ही माल पाठवतो, तिथून बाहेर एक्सपोर्ट पण होतो। सध्या फुलाला काय भाव मिळतो बाजारामध्ये? आता सध्या चांगल्या प्रतीचं क्वालिटी फुल असेल तर 25, 26, 27 रुपयाला एक फुल जाते। इतर वेळेस काय इतर वेळेस जातं मग आपलं 12 रुपये, 15 रुपये, 20 रुपये चांगल्या प्रतीचं फुल पिकवलं तर। एकंदरीत किती नफा मिळतो तुम्हाला? तर आता एकंदर आता इथं सध्या 20 गुंठ क्षेत्र आहे। 10 गुंठ असेल तर 60-70 हजार रुपये महिन्याला नफा भेटतो खर्च जाऊन सर्व। 20 गुंठ असेल तर 1.5 लाखापर्यंत उत्पन्न भेटतं खर्च अर्थ जाऊन सर्व। हवामानाचा काय परिणाम होतो ना हवामानाचा परिणाम? थोडं थंडीमध्ये थोडं प्रोडक्शन कमी निघतं, पावसाळ्यामध्ये थोडं प्रोडक्शनला रोगराई जास्त येते, उन्हाळ्यामध्ये प्रोडक्शन निघतं पण क्वालिटी निघत नाही। थोडं वातावरणावरती पण डिपेंड राहतं।